श्रीरामपुरात धक्कादायक प्रकार, हॉटेलमधील वादातून युवकाचा मृत्यू, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण। श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादाचे भीषण रूप धारण करत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आकाश शेखर दुबैया वय वर्ष 35 याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेत कुणाल कैलास दुबैया याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र आकाश दुबैया याचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून वाद झाला। या वादातून हॉटेल मालकाच्या दोन्ही मुलांना संबंधितांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे आरोपी हे हॉटेलमधील लॉजिंगमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे। वाद नेमका कसा सुरू झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही। घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी साखर कामगार रुग्णालयात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। बरं, आम्हाला ती CCTV दाखव बरं। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।